माझे नाव आराध्या सोमनाथ येवले. हॉटेल शंभू मटन चिकन खानावळ मालक माझे पप्पा, त्यांची नवीन खरेदी. ओके. सर्व सोमनाथ तुकाराम येवले. तर हा आता बैलगाडी क्षेत्र आहे. आता हे बैलगाडी क्षेत्र तुम्ही कसं निवडलं? एक आपल्या घाटावरती इथं मामांच्या इथं घाट आहे आपल्या. मामांच्या इथं हे गोर पळायला आलो होतं. देवदास कदम त्याच्या बंधूचं गोर आहे वांदासचं. वांदास म्हणला की भाऊ तुम्हाला घ्यायचं आहे का? म्हणलं ठीक आहे, काय असेल ते बघू आपण व्यवहाराचं. आपल्या इथं हॉटेलवरती घेतो मी आता. असं एक छंद लागला आणि माझ्या मुलाला जास्त छंद आहे या गोष्टीचा, नाही का. तर मुलगा म्हणलं की आपल्या पप्पा गोरं घ्यायचं, त्याच्यामुळं आपल्याला एक हा छंद लागला. आपल्या पूर्वजांच्या भरपूर होती गोरी, पण आता ते दिवस गेले वेगळे. आता आपलं एक नवीन पिढी चालवलंय. नाही बरोबर. या क्षेत्रामध्ये ना मामाची इथे हा हा ही जागा आहे ना, माझी नाही स्वतःची प्रॉपर. बरं, याची खरेदी झाली त्यावेळेस म्हणजे तुम्ही त्याचं रंगरूप काय पाहिलं होतं? काय नाही, काय आवड फक्त. बाकी त्याला मी काय, मला काय त्याच्यातलं काय अंदाज नाही एवढा की नाही का गोऱ्याला काय काय नाही हे काही मला माहित नव्हतं. मात्र म्हणलं की गोरं चांगले. फादर होते माझ्या संग. फादर म्हणले की घ्या आपल्याला, नाही का गोरं व्यवस्थित आहे. काय किमतीला घेतला होता? मी हे गोरं घेतले 13,000 रुपये. आता घेतलेले किती दिवस झाले त्याला? मला 2 महिन्याला घेतले. रेसल वगैरे काय? हो, 2 वेळा रेसल दिली मी त्याला. मात्र सकाळ सकाळी इकडं फिरून आणतं, घाटावरती घेऊन जातो, काही प्रॉब्लेम नाही त्याला. आणि व्यवस्थित आहे, मला तरी व्यवस्थित वाटलं. थोडंसं पायाला सूज होती त्याच्या, पण ती झाली कवर. आता हे दुसरं क्षेत्र म्हणजे तुमचं हॉटेल शंभू मटन चिकन खानावळ. तर हे म्हणजे कसं डोक्यात आलं? हे मला पहिल्यापासून आवड होती एक हॉटेल लाईनची, त्याच्यामुळे मी त्या क्षेत्रामध्ये बसलो. मी RT ऑपरेटर आहे, कंपनीत कामाला जातो. मला एक 22,000 ते 20,000 रुपये पेमेंट भेटतो महिन्याला 8 घंटे कंटिन्यू केल्यावर. पण मला एक क्षेत्र, ह्या क्षेत्रामधली आवड होती पहिल्यापासून. माझ्याकडं सुकट, बोंबील, मच्छी भरपूर प्रकारचे मी करून देऊ शकतो. मला त्याची आवड होती पहिली आणि अजूनही चालूच आहे माझी ती. माझा छंद येतो. क्षेत्र असं निवडले तर तुम्ही माळकरी आहेत. हो. तर मग आता हे क्षेत्र निवडलं, मग ते कसं? नाही, मी आत्ता घातलेली आहे मला. मी पहिला माळकरी नव्हतो. मम्मी म्हणली की आपल्याला हॉटेल लाईन करायची. काय होतं, आरेला कार्य होतं, त्याच्यामधनं थोडंसं थांबलं पण पाहिजे. त्यामुळं मी हे क्षेत्र चेंज केलेलं आहे. आणि आई आपलं सर्व आई म्हणून ती पूर्वज. ते माझे बाबा आईंचे चुलते, आमच्या घरातले मेन. तर बाबा, आता हा जो नाद तुमचे नातू जपतायत, तर अगोदर तुम्हाला नाद होता? हो, आमच्या घराला नादच होता. जुनी बैल काय आठवतात? हो, आठवते. काय नाव होते? एकाचा हौशा, एकाचा मोरया आणि एकाचा सुरत. बरं, आता मला सांगा, हे पारंपरिक आपल्या शेतकऱ्याचा छंद आहे बैलगाडा क्षेत्र म्हणजे. हो. तर तुमच्या काळामध्ये तुमचं नाव
रगरूपाला आणलेली अशी बैल काही तुम्हाला आठवतात हो आठवतं. बाऱ्या कुठं झालेल्या? बाऱ्या झाल्या, एक नवला कुंभ्र, एक तिकडं आसखेड आणि एक याचं चरवली. इथं बाऱ्या 3 जागी झाल्या. एक इथं टाकव्याला एक झाली आणि नंतर ती बैल अशी जागी येऊन आम्ही त्यांना देऊन टाकले. तर आता मला सांगा, तुमच्या काळामधलं क्षेत्र हे बैलगाड्याचं आणि आताची जी आमची पिढी आहे, याच्यामध्ये फरक काय जाणवतो तुम्हाला? लय फरक जातो. कारण मी वासरं आणली ना त्या टायमाला पंढरपुराहून, त्या टायमाला एक 6,000चं आणलं होतं, एक 5,000चं आणलं होतं, एक 9,000चं आणलं होतं. तर सगळी बैल नंबर 1 निघाली. आणि आताचं क्षेत्र काय करते, म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला त्याच्याबद्दल? आता हे बाप्पा हे झालंय म्हणून पैसा वाढला, हे झालं. बस धरा बरं, धर. ती बघ, ती गेली बघ. जा. जा पुढे.